नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मुगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्याच्या निधनानंतर त्याचे जे काही सोनं दागिने मालमत्ता आहे त्याचं वाटप कसं होतं हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर समजा त्या व्यक्तीने मृत्यूपत्र करून ठेवलं असेल तर मृत्यूपत्राप्रमाणे म्हणजे मृत्यूपत्रात ज्याचं नाव त्यानं नमूद केलेलं असेल, मग तो वारस असू दे किंवा अन्य कोणताही व्यक्ती असू दे, त्याच्या नावावर त्याचं सोनं होणार. मग अशा केसमध्ये जर समजा एखाद्या वारसाला ते सोनं मिळालं नाही, ते दागिने मिळाले नाही, तर अशा केसमध्ये तो कोर्टात केस करू शकत नाही, कारण की मृत्यूपत्रातच त्या व्यक्तीने नमूद केलेलं असतं की माझ्या मृत्यूच्या पश्चात माझी ही काही सोने दागिने ही मालमत्ता आहे ती अमुक अमुक व्यक्तीला जाणार. मग तो वारस असू शकतो किंवा अन्य कोणताही व्यक्ती असू शकतो. त्या मृत्यूपत्राप्रमाणे त्या मृत्यूपत्रामध्ये जसं त्या व्यक्तीने नमूद केलं असेल की माझे सोने दागिन्याची मालमत्ता ही अमुक अमुक व्यक्तीला जाईल किंवा अमुक अमुक वारसाला जाईल, तर त्याप्रमाणे त्याचं वाटप होणार. किंवा तो मृत्यूपत्रामध्ये असं सुद्धा वाटप करू शकतो की ती वाटप करू शकतो डिटेलिंग, म्हणजेच कानातलं या वारसाला, नाकातलं या वारसाला, नेकलेस या वारसाला, राणीहार या वारसाला, असं तो मृत्यूपत्रामध्ये जर त्याने नमूद केलं असेल तर त्याप्रमाणे वाटप होईल. पण जर समजा त्या व्यक्तीने मृत्यूपत्रच केलं नसेल तर अशा केसमध्ये सोन्याचं वाटप कसं होणार? तर जर समजा एखाद्या व्यक्तीच्या नावावर सोने दागिने असतील आणि तो त्या सोने दागिन्यांचं वाटप म्हणजे मृत्यूपत्र न करता जर त्याचं निधन झालं, तर अशा केसमध्ये ते जे काही सोने दागिने आहेत त्यांचं सर्व वारसांमध्ये समान वाटप होणार. मग आता सर्वात मोठा प्रश्न हा उद्भवतो की सोन्याचं समान वाटप म्हणजे काय? एक वेळ आपण मालमत्तेचं समान वाटप ही संकल्पना आपण समजू शकतो की बाबा एखादी मालमत्ता असेल तर त्याच्यामध्ये एवढा हिस्सा त्याला, तेवढा हिस्सा त्याला. पण सोन्यामध्ये समान वाटप कसं करणार? कारण की सोने म्हणजे फक्त एक प्रकारचं सोनं नसतं, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे दागिने असतात. त्या दागिन्यांमध्ये तुम्ही समान वाटप कसं करणार? कारण की प्रत्येक दागिन्यांचं मौल्य जे असतं, प्रत्येक दागिन्यांची किंमत ही वेगवेगळी असते. ह्याच्यामध्ये समान वाटप तुम्ही कसं करणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मी सांगतो ते व्यवस्थितपणे ऐका. आता ते जे काही सोने दागिने आहेत ते वारसांमध्ये म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट लागू होणार आणि त्यानुसार वारसांमध्ये त्या सोने दागिने जे काय आहेत त्याचं समान वाटप होणार, हे जग जाहीर आहे. मग आता प्रश्न उद्भवतो की त्याचं वाटप कसं होणार? तर हे वाटप हे दोन प्रकारे होऊ शकतं. दोन प्रकारे म्हणजे काय? पहिला प्रकार आहे, जर वारसांमध्ये आपापसात जर सहमती असेल, आपापसात जर त्यांच्यामध्ये एकी असेल तर ते सोनं ते आपापसात वाटून घेऊ शकतात. आपापसात वाटप म्हणजे काय? एखादा म्हणजे जर 3-4 वारस असतील तर ते म्हणतील की तू हा दागिना घे, मी हा दागिना घेतो, असं ते आपापसात म्युच्युअली वाटप करू शकतात. त्याला म्युच्युअल पार्टिशन म्हणतात किंवा ते सेटलमेंट करून घेऊ शकतात की बाबा तू हा दागिना ठेव, मी हा दागिना ठेवतो, असं ते करू शकतात आणि त्या प्रकारे त्यांनी ते वाटप करून घेऊ शकतात. किंवा ते असंही करू शकतात जर त्यांच्यामध्ये संमती असेल की ते जे काही दागिने आहेत ते आपण विकूया आणि त्यातून जी काही रक्कम येतील त्या रकमेमध्ये आपण समान वाटप करूया. वाटप हे समान होणार, ह्याच्यामध्ये काही वाद नाही, कारण की हिंदू सक्सेशन ऍक्ट लागतो आणि त्याच्याप्रमाणे ती जे काही दागिन्याची मालमत्ता आहे ती सर्व वारसांमध्ये समानच वाटली जाते. वाटप समानच होणार, पण कुणाला किती हिस्सा मिळायचा हे तुम्ही आपापसात ठरवू शकता. एखादा व्यक्ती तू किती दागिना ठेवायचा, मी कोणता दागिना ठेवायचा, किंवा सर्वात बेस्ट ऑप्शन असा असतो की ते जे काही मालमत्ता आहे दागिन्यांची, सोनं नाणं काय असेल ते विकून तुम्ही त्यातून जे काही रक्कम येते, त्यातून जे काही पैसे येतात ते तुम्ही तुमच्यामध्ये समान वाटप करून घ्यायचे आहे. हा झाला पहिला पैलू की ज्याच्यामध्ये सर्व वारस तयार असतात. पण जर वारस तयार नसतील, वारसांची संमती नसेल, तर अशा केसमध्ये तुम्हाला कोर्टामध्ये वाटपाचा दावा म्हणजेच पार्टिशन सूट दाखल करून ते जे काही सोने दागिन्याची मालमत्ता आहे त्याचं वाटप करून घ्यायला लागतं. जर समजा त्या दागिन्यासंदर्भात तुमच्या सहिस्सेदारांमध्ये म्हणजेच वारसांमध्ये जर वाद असतील तर अशा केसमध्ये तुम्हाला ते जे काही सोने दागिन्याचं वाटप आहे ते तुम्हाला कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करून त्याची वाटणी करून घेणं अनिवार्य आहे. तर दोन प्रकारे वाटप करू शकतो. एक असा पर्याय असतो ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व जे काही वारस आहेत ते तयार असतात आणि ते तुम्ही आपापसात ठरवायचं की कोणता दागिना कोण घ्यायचा, किंवा मग बेस्ट ऑप्शन असा असतो की ते दागिने विकून जे काही रक्कम येतील त्याच्यामध्ये तुम्ही समान वाटप करून घ्यायचं. अन्यथा जर त्या दागिन्यासंदर्भात तुम्हाला वाद असतील तर तुम्ही कोर्टामध्ये पार्टिशन सूट दाखल करू शकता. पार्टिशन सूट म्हणजेच वाटपाचा दावा. तो कसा दाखल करायचा, त्याच्यासाठी किती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, किती खर्च येतो, या सर्व गोष्टींबद्दल म्हणजे A to Z माहिती देणारा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो. त्यामुळे तो जर तुम्हाला वाटपाचा दावा दाखल करायचा असेल तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. मी आशा करतो तुम्हाला समजला असेल. काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.